हा स्पर्धेमध्ये ज्या संघाला नेहमीच आपण पाहिलं फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये खेळताना तो संघ आहे. तर समोर सुमित 11 फणसवाडा. पहिला बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळायचा होता. पहिल्या बॉलवरती भरपूर काही रिएक्शन घडले आहेत जर भाई, म्हणून दोन गोष्टीचा उल्लेख केला. एक तर हा संघ जो श्रीराम कसराळीचा संघ आहे त्याला भरपूर वेळा आदत लागली गेल्यात की फायनलमध्ये खेळायचं, सेमीफायनलमध्ये खेळायचं, मोठमोठ्या मॅचेसमध्ये तो संघ म्हणजे आता ग्रामीण जेवढ्या मॅचेस झालेल्या आहेत तेवढ्या मॅचमध्ये श्रीराम कसराळी संघ नेहमीच त्या क्वालिफायच्या दिशेने पोहोचताना पाहायला मिळालेला आहे. तो संघ मैदानावरती आहेत आणि त्याच्यासमोर सुमित 11 फणसवाडा संघ आहेत. मॅच चांगली होईल, रंगत होईल. झेर भाई शुक्रिया धनंजय. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई ऑफ स्टंप आकर खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुकती हुई डॉट बॉल. धनंजय बाड़ील कहूँ तो ये सेमीफाइनल का मुकाबला है. दोनों टीमों के लिए एक बेहतरीन मुकाबले की लड़त आप देख रहे हैं, मगर यहाँ पर जो टीम जीतेगी वो आगे पड़ाव लेगी और जिसके टीम की इस मैदान पर खेल का समाप्त हो जाएगा, मगर एक साल फिर इंतजार भी करना पड़ेगा. अब क्या कहना चाहेंगे? अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई इस स्ट्राइक पर है. ऑफ स्टंप पर गेंद दी कर खेलना चाहते थे, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ आदित्य द्वारा इस मैदान पर एक अच्छी गेंदबाजी का जलवा. धनंजय बाड़ील अब पहला सुबह का क्षेत्र है, बेहतरीन मुकाबले में जीत और हार का फैसले के लिए लड़त हमें देखने को मिल जाएगी. पहिल्या 3 चेंडूवरती पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती डॉट 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 कहाणी पाक आहे. कहाणी डॉट डॉट डॉटची आहे. गोलंदाज फलंदाज आदित्य मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न, शफल होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही साधू शकले यशला यश मिळवायचं, परंतु अशा प्रकारे नाही बॅटिंग करायची. 5 ओव्हरचा मॅच आहे. समोर श्रीराम कसराळे आहे, आदित्य आहे. मग आदित्यच्या विरुद्ध तुम्हाला रणनीती आखायची आहेत, प्लॅनिंगनं चालावं लागेल. कारण की क्रिकेटचा खेळ झहीर भाई भरपूर वेळा आपण म्हणतो ना की बॅट आणि बॉलनं खेळला जातो, पण क्रिकेटचा खेळ तुमच्या माइंडनं खेळला जातो. ज्याच्याकडे योग्य माइंड आहे तो क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी होणार आहे. पुन्हा एकदा कहाणी तीच आहे. डॉट 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 शेवटचा बॉल डॉट येईल का? मेडन ओव्हर आजच्या दिवसातील या सेमीफायनलच्या मॅचमध्ये वैतरणा विभागातील संघामध्ये पुन्हा एकदा ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे झहीर भाई. सही का धनंजय, एक बेहतरीन गेंदबाजी आदित्य द्वारा देखने को मिली. यश थोड़े से सफल कर रहे हैं मगर गेंद बल्ले पर आ रही नहीं है. अगली गेंद स्ट्रेट ड्राइव खेलना चाहते हैं, मिस टाइम है, मिड ऑफ पर गेंद है, हवा में खिलाड़ी वहां पर है. मैडन विकेट आता हुआ, पहली ओवर मैडन विकेट. एक लाजवाब गेंदबाजी आदित्य द्वारा. चलेंगे डीजे ऑपरेटर मयूर के पास, लेंगे एक लाजवाब गेंदबाजी का जलवा होता हुआ नजर आया आदित्य द्वारा. और पहली ओवर मैडन आई है. सेमीफाइनल का ये मुकाबला है. यश की खेली को लगता हुआ वीराम. धनंजय बाड़ील क्या कहना चाहेंगे? म्हणून एका गोष्टीचा उल्लेख झाला की मोठ्या मॅचमध्ये खेळताना मोठा प्रेशर असतो, मोठा प्रेशर आहे. श्रीराम कसराळी समोर आहेत. मग श्रीराम कसराळीच्या अगेन्स्ट तुम्हाला वेगळी प्लॅनिंग करायची होती, पण पहिल्या ओव्हरमध्ये असा खेळ रंगला आहे जिथे धावही नाही आली. म्हणजे सुमित 11 फणसवाड्याचे आता काही खेळाडू थोडेसे नाराज झालेत. त्याचं कारण नाही आहे. पहिल्या षटकामध्ये कधीतरी तुम्ही सिंगल घेण्याचा प्रयत्न करा, स्टार्ट करा. गेम स्टार्ट करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही गेम स्टार्ट कराल त्यावेळी ऑटोमॅटिकली धावसंख्या बनेल. पण गेम स्टार्ट नाही केला तर समोर आहे कसराळीचा संघ, तोही सांगणार आम्ही या मोठ्या मॅचचे बाजीगर आहोत आणि तेही दाखवून देतात. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला झहीर भाई की मागील मी समालोचन करताना 7-8 स्पर्धेमध्ये हा श्रीराम कसराळीचा संघ नेहमी पोहोचलाय, फायनलमध्ये पोहोचलाय, सेमीफायनलमध्ये पोहोचलाय, टॉप 3 मध्ये पोहोचलाय, टॉप 5 मध्ये पोहोचलाय. त्याचं कारण काय आहे? त्यांचं कॉम्बिनेशन, त्या संघाचं कॉम्बिनेशन. आदित्य असेल, विकी असेल, वैभव असेल, करण असेल, गोलंदाजीमध्ये आपण रोहित यांना पाहिलं, अशा अनेक सारे खेळाडू आहेत, ते मात्र आपल्या कॉम्बिनेशननुसार खेळ करतायत. म्हणून हा संघ आज या लेवलला पाहायला मिळतोय झहीर भाई. सही कहा धनंजय, एक अच्छी गेंदबाजी का जलवा बिक रहा है. और आपने सही कहा कि 8-9 साल में ये तमाम युवा खिलाड़ियों ने अपना एक प्लेटफॉर्म विधान